फक्त 12,000 सैनिक समोर लाखोंची सेना, तरी एका परकीय राजाने हिंदुस्थान जिंकला आणि पुढची तब्बल 300 वर्ष भारतावर राज्य केलं. पण ते नेमकं कसं? नमस्कार, तुम्ही पाहतात लोकवार्ता. भारताचा इतिहास मोगलांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. बाबर, अकबर, शहाजहान ते औरंगजेब. पण बादशाहने दिल्लीच्या तख्तावरून संपूर्ण हिंदुस्थान हादरून टाकलं. पण मुघल भारतात आलेच का? त्याने इतकं मोठं साम्राज्य कसं उभारलं? आणि मराठे, राजपूत यांच्यासारखे पराक्रमी योद्धे असतानाही त्यांनी इतकी वर्ष सत्ता कशी टिकवली? चला जाणून घेऊया या मुघल साम्राज्याची कहाणी ह्या व्हिडिओमध्ये. मुघल साम्राज्याची सुरुवात झाली बाबरपासून. बाबरचा जन्म आजच्या उझबेकिस्तानमध्ये झाला होता. लहान वयात त्याने सत्ता, युद्ध आणि संघर्ष पाहिला. अनेक संकटानंतर त्याने काबूल जिंकला. पण त्याचं स्वप्न त्याहूनही मोठं होतं. त्याची नजर पडली हिंदुस्थानवर. त्या काळी भारताला सोने की चिडी म्हटलं जायचं. भारत संपन्न होता आणि हाच मोह बाबरला भारतात घेऊन आला. पुढे 1526 मध्ये पानिपतचे रणांगण. एका बाजूला इब्राहिम लोधीची लाखोची सेना, तर दुसऱ्या बाजूला बाबरची छोटी आणि प्रशिक्षित फौज. बाबरकडे तोफा होत्या, बारूद होता आणि जबरदस्त युद्धनीती होती. युद्ध सुरू होताच बाबरच्या तोफांनी मैदान हादरलं. लोधीच्या सैन्यातील हत्ती घाबरले आणि स्वतःच सैनिकांना चिरडून लागले. काही तासातच इब्राहिम लोधी मारला गेला आणि दिल्लीवर मुघल साम्राज्य स्थापना झाली. यानंतर हुमायून, अकबर, जहांगीर आणि शहाजहान यांनी मुघल साम्राज्य आणखी मजबूत केले. अकबरने राजस्थान जिंकलं, तर शहाजहानने ताजमहल आणि लाल किल्ल्यासारख्या भव्य वस्तू उभारल्या. पण औरंगजेब सत्तेवर आल्यानंतर सगळं बदललं. त्याच्या कठोर धोरणामुळे अनेक ठिकाणी बंड सुरू झाली. मराठ्यांनी मुघलांविरुद्ध लढा उभारला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मुघलांना मोठं आव्हान दिलं. औरंगजेबाने अनेक वर्ष युद्ध केलं, पण मराठ्यांचा पूर्ण पराभव करू शकला नाही. 1707 मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला आणि येथूनच मुघल साम्राज्याची पडझड सुरू झाली. यानंतर इंग्रज भारतातून मजबूत होत गेले आणि शेवटी 1857 नंतर मुघल साम्राज्याचा पूर्ण अंत झाला. पण आजही लाल किल्ला, फतेपूर सिक्रीसारख्या वस्तू मुघल इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. मित्रांनो, मुघल साम्राज्याचा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब, शेअर करा.